महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. चाकण वाहतूक विभागाकडून स्तुत्य उपक्रम. चाकण वाहतूक विभागाकडून ज्या दुचाकी चालकांनी हेल्मेट आणि लायसन्स बाळगले असेल त्यांना गुलाब देऊन त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. तर ज्या चारचाकी वाहन चालकांनी सीट बेल्ट लावलेला असेल त्यांनाही गुलाबाचे फूल देऊन त्यांचे स्वागत चाकण वाहतूक विभागाकडून करण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेच्या बाबत जनजागृती व्हावी आणि नवीन वर्षात कोणती दुर्घटना होऊ नये यासाठी असा लक्ष वेधणारा उपक्रम चाकण वाहतूक विभागाने हाती घेतला आहे. यामुळे नागरिकांच्या मध्ये हेल्मेट आणि सीट बेल्ट वापराबद्दल जागरूकता येऊन स्वतःच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कशा करता येतील या दृष्टीने जागृती निर्माण होईल, असं वाघमारे यांनी सांगितलं. आज आपण चाकण तळेगाव चौकामध्ये, माणिक चौकामध्ये या ठिकाणी ज्या वाहन चालकांनी हेल्मेट, लायसन, गाडीचे कागदपत्र बाळगलेले आहे त्यांना आपण पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे. तसेच जे चारचाकी वाहनवाले आहे ज्यांनी सीट बेल्ट लावलेलं आहे, इतर गाडीचे कागदपत्र बाळगलेले आहे, लायसन बाळगले आहे, त्यांना पण आपण पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे. काही दिवसापासून लोकांना सुट्ट्या पडल्या असल्यामुळं बरेचसे पब्लिक बाहेर पडत आहे. जास्तीत जास्त पब्लिकची संख्या बाहेर दिसत आहे. त्यामुळं त्यांना हा आम्ही उपक्रम राबवून त्यांचं स्वागत करत आहे, जेणेकरून त्यांच्या परिवार सुरक्षित राहावं, ते सुरक्षित राहावं व जास्तीत जास्त वाहतुकीच्या नियमाचे पालन करावं, कुठंही गालबोट लागता कामा नये. आणि येणाऱ्या नवीन वर्षाचे चाकण नागरिकांना आमच्या वाहतूक विभागातर्फे, वाहतुकीच्या स्टाफतर्फे सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.